नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. महाराष्ट्रातल्या 288 नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली होती. त्याच्यावरती वारंवार नकारात्मक बातम्या छापल्या गेल्या. अगदी आता हा व्हिडिओ तुमच्यासमोर येतोय संध्याकाळी 5 वाजता. तोपर्यंत ह्या 288 पैकी ज्या 24 नगरपालिकांच्या निवडणुका विविध कारणांनी म्हणजे पुढे ढकलल्या, स्थगित केलेल्या नाहीत, रद्द केलेल्या नाहीत. 20 तारखेला ते मतदान होणार आहे. आणि आता सध्या म्हणजे 288 मधून 24 गेल्याच्या नंतर 264 नगरपालिकांच्या निवडणुकांचं आत्ता मतदान चालू आहे. आणि काही नगरपालिकातल्या 154 प्रभागातलं मतदान ते पण 20 तारखेला पुढे ढकललं गेलेलं आहे. म्हणजे 288 पैकी 264 मधलं मतदान प्रत्यक्ष आता होत आहे. 154 प्रभाग वगळले तर बाकी सगळ्या ठिकाणी नियमित व्यवस्थित स्वरूपात दिलेल्या मतदार यादीनुसार शांतपणे प्रक्रिया चालू आहे. आणि किती नकारात्मक बातम्या लावल्या गेल्या होत्या तुम्ही तपासून पहा. आमचा एक फार सरळ साधा मुद्दा आहे. आम्ही काही वेगळं तुम्हाला ज्ञान सांगतोय, आम्ही काही आभाळातून टपकलेलो आहोत, आम्हाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली असे आमचा दावा नाही. फक्त जी वस्तुस्थिती समोर आहे ती तुमच्या समोर ठेवायची आहे. सत्य, तुकाराम महाराजांचं जे वचन आहे ते आमचं मूलमंत्र आहे. सत्य आम्हा मनी न हो गावाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयाशी बरे. जी वस्तुस्थिती आहे किंवा महाभारतातलं जे ते वर्णन आहे ना, सूर्यासमोरचे ढग बाजूला होतात आणि भगवान अर्जुनाला म्हणतात हा सूर्य आणि आता हा जयद्रथ, आता बघ तुला काय करायचं. तितकी आमची साधी भूमिका आहे की हा सूर्य सत्याचा आणि हा जयद्रथ आहे. हे सगळं ह्या बदमाशांनी पसरवलेलं खोटं नॅरेटिव्ह आहे. तुम्ही सर्वसामान्य लोक, अर्जुन, तुम्ही ठरवायचं आहे काय करायचं आहे ते. वारंवार खोटारडेपणा केला गेला, वारंवार असत्य किंवा हे सगळा जो लोकशाहीवरती हल्ला करण्याचा प्रकार आहे. तुम्ही आठवून बघा, 2017ला निवडणुका झाल्या होत्या, तेव्हापासून आजपर्यंत कोरोनाचं निमित्तच झालं आणि हे सगळं बासनात गुंडाळलं. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदत संपल्या त्याच्या निवडणुका झाल्याच, कारण कुठली असो. हेच न्यायालयात गेले, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपटून काढला. वारंवार वेगवेगळ्या गोष्टी केल्या गेल्या आणि जेव्हा सरकार, सत्ताधारी वैध मार्गाने ही सगळी निवडणुकीची प्रक्रिया राबवू पाहत आहेत त्याच्यावरती अडथळे आणले अगदी शेवटपर्यंत. आत्ताही कारण नसताना या 264 इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या नगरपालिकांच्या आता मतदान होईल. उद्या जो निकाल लागणार होता तो फुकट 21 तारखेपर्यंत गेला. काहीच कारण नाही त्याच्या मागं. अतिशय साधी गोष्ट होती. ज्या नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या तेवढ्या पुरता फक्त निकाल पुढे हे करायचा. ह्या बाकीच्या इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणामधल्या ज्या निवडणुका आता प्रत्यक्ष चालू आहेत त्याचा निकाल लांबवायचं, मतमोजणी लांबवायचं काहीच कारण नव्हतं. पण ही जी मानसिकता आहे आणि बदमाशपणा कसा आहे यांचं ढोंग मी तुम्हाला सांगतो. आमच्याकडे सुशील कुलकर्णीने तो हा व्हिडिओ केला, तुम्ही अनलायझर न्यूजवर आवर्जून बघा. कुंभमेळ्यासाठी तपोभूमीमधली 1800 झाडं तोडणार म्हणल्याच्या नंतर जी नाटकं, जे ड्रामेबाजी, झाडाला मिठ्या मारणं, झाडावरती कविता लिहिणं, 7 तारखेला आता तिथे जाऊन काहीतरी मोर्चा धरणं, सगळे नाटकं सुरू आहे. ह्यांना मी नाटकं का म्हणतोय? झाडाचा मुद्दा नाहीये, ह्यांना काही झाडावरती प्रेम आहे ह्या गैरसमजात तुम्ही राहू नका. झाडं तोडू नये ह्याबद्दल दुमत कोणीच नाही, पण ती जागा त्या प्रत्यक्ष त्या संतभूमीची जागा आहे. त्यांची ते जे आखाडे आहेत त्यांची जागा आहे, ती 38 एकर जागा आहे त्यांची. त्या जागेमध्ये नंतरच्या काळात लावलेले जे बाहेरची आणि छोटे झाडं आहेत ती झाडं कापून किंवा त्याच्यातले मोठे वृक्ष स्थलांतरित करून त्या ठिकाणी ते कुठे उभं करायचे आहेत. बरं, आपण ती एक वेळ बाजूला ठेवत, हे जे सगळे भंपक आहेत ना, ते तपोभूमी बचाववाले म्हणणारे, ज्यांना पर्यावरणाची काळजी आहे, हे काय म्हणत होते माहिती आहे? EVM कसे खराब आहेत आणि बॅलेट पेपरवरती म्हणजे निवडणुका कशा घेतल्या पाहिजेत. बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायच्या म्हणजे तर वर्षाला किमान 3 लाख झाडांची कत्तल करावी लागते. 1800 झाडासाठी तडफड करणारे हे बदमाश ज्या कागदावरच्या निवडणुका घ्या म्हणतात त्याच्यासाठी 3 लाख इतके प्रचंड प्रमाणामध्ये झाडं वर्षाला तोडावे लागतात. ह्याच्याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. उलट यांची मागणी आहे की झाडावरच्या कत्तल करून जो कागद तयार होतो त्या कागदावरच्या मतपत्रिकावरती निवडणुका घ्या म्हणून. का? तर यांच्या डोक्यातला तो भ्रम आहे म्हणून.
एकीकडं पर्यावरण बचाव म्हणत असताना 1800 झाडं किंवा त्या आरे कारशेडमध्ये 800 850 झाडं तोडण्यासाठी अकांडव तांडव करणारे हे सगळे बदमाश कागदावरच्या मतपत्रिकांसाठी 3 लाख झाडांची कत्तल करावी लागते आहे. ह्याच्यासाठी मात्र हे आग्रही आहेत. ह्यांचं ढोंग आहे ते इथे आहे. आमचा जो आक्षेप आहे ना तो ह्याला आहे. हे सगळे ह्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत म्हणून बोंबलणारे हेच न्यायालयात घेऊन ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यांनीच वाजवलेला होता. आताही ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढं करून त्या ह्याच्यातले झाडाचं प्रकरण पुढं करून कुंभमेळ्याला विरोध, त्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर करून निवडणुकाला विरोध, दुसरीकडून निवडणुका का घेत नाहीत म्हणून आरडाओरडा करायचं सगळे ढोंग चालू आहे. संसदेमध्ये तर कालपासूनच धिंगाणा सुरू झालेला, त्याच्यावर आम्ही वेगळा व्हिडिओ करतो आहोत. बरं, हे कसं एका बोटावरचा थुका तो दुसऱ्या बोटावर करतात बघा. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला झाडांवरचं प्रेम आहे तर कागदावरचे मतपत्रिका कसा आग्रह कशासाठी? तुम्हाला आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आज निवडणुका होत आहेत, त्या होत नाहीत म्हणून बॉम्ब करत होत्या, तर ह्या निवडणुका प्रत्यक्ष होऊ नयेत म्हणून न्यायालय जाणे आणि वेळ काढूपणा करणे कुणी केला अजूनही करतायत. आधी केला असं मी म्हणत नाही, अजून सुद्धा करतायत. म्हणजे यांचं हे सगळं ढोंगीपणा, यांचा हा हिस्टेरिया इतक्या टोकाला जाऊ शकतो की 24 नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्यात या नावाखाली म्हणून सगळ्याच मतमोजणी रोखून ठेवलेली आहे. उद्या हे म्हणतील की जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ द्या मग तुम्ही निकाल जाहीर करा. त्याच्यानंतर हे म्हणतील की महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ द्या, ते कमी पडलं काय म्हणून की 3-3.5 वर्षच राहिले, विधानसभेच्या निवडणुका होऊ द्या मग निकाल जाहीर. काय लावलंय? स्थानिक स्वराज्य संस्था हिरवी काय म्हणतात की तिथला मुद्दा आहे. तुम्ही यांना साधा प्रश्न विचारा की तुमच्या आजूबाजूला बघा. म्हणजे मी काही सांगत नाही, मी तर महानगरामध्ये या छत्रपती संभाजीनगरला महानगरपालिकेत राहतो. माझं मूळ गाव परभणी, ती महानगरपालिका आहे. या दोन्ही ठिकाणी की आत्ता निवडणुका होत नाहीयेत. आत्ता सध्या जिथं जिथं निवडणुका चालू आहेत, हे जे बॉम्ब करतायत ना, तुम्ही आजूबाजूला पहा, तुम्हाला यांचा उमेदवारही दिसणार नाहीच आहे. यांचा उमेदवार मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, बाकीचे राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री सगळे महाराष्ट्रभर फिरतायत सत्ताधारी आघाडीकडून. आणि हे महाविकास आघाडी ह्यांच्यातलेच काही जण उठले आणि सत्ताधाऱ्यांशी त्यांनी युती केली सत्तेसाठी. इकडे हे बॉम्ब करायले आणि प्रत्यक्षात मात्र तिकडं टेबला खालून हात मिळवणी करायले. म्हणजे हे सत्तेसाठी किती लाचार होऊन बसलेले आहेत बघा. नुसती फुकटची बॉम्ब करायची इकडे आणि प्रत्यक्षामध्ये वर्तणूक अशी की गावगावची ह्यांचे कार्यकर्ते ना बिनधास्त ते सत्ताधाऱ्यांकडे निघून गेले, सत्ताधाऱ्यांना मॅनेज झाले. अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो. मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षणाचा जो संपूर्ण देशभरातली मोहीम चालू आहे, महाराष्ट्रामध्ये का नाही घेतली म्हणून ही बॉम्ब केली, जेव्हा की प्रत्यक्ष महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत. आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी अजून निवडणुका व्हायच्या आहेत, उत्तर प्रदेश आहे, पश्चिम बंगाल आहे, त्या ठिकाणी आत्ताच का करता म्हणून चालू झाले. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये इतकी काय घाई आहे, तुम्ही आत्ताच का करायला लागलात म्हणून बॉम्ब करायला लागलेत. आणि तिकडं त्या पश्चिम बंगालमध्ये मात्र तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरच का करायला. काय म्हणायचंय तुम्हाला? स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ही प्रक्रिया, मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण ही कायद्यात दिलेली आहे. निवडणूक आयोग काही मनानं करत नाहीये. हे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याच्यावरती आपला निकाल दिलेला आहे. पण तसं नाही, आरडाओरडा करायचा, बॉम्ब करायचं, संभ्रम तयार करायचा. म्हणून म्हणलं आत्ताचं तर उदाहरण या महाराष्ट्रातल्या 264 ठिकाणी आज मतदान झालं. आत्ता थोड्या वेळात ते संपूनही जाईल. हा व्हिडिओ तुमच्या समोर 5 वाजता पडतोय, 6 वाजता काहीतरी संपून जाईल. अजून समजा शिल्लक राहिलेले लोक सगळे म्हणले तर 7 वाजता संपेल. पण त्या सगळं झालेलं मतदान ते सांभाळून ठेवायचं ईव्हीएम आणि ती सगळी मतमोजणी कारण नसताना 17 दिवस पुढे लांबली. ही जे ज्या पद्धतीने सर्व म्हणजे संपूर्ण देशभर वैध पद्धतीनं जे काही सगळं लोकशाहीचं चालू आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त खोडता घालण्याचं काम हे करतायत. बघूयात प्रत्यक्ष 21 तारखेच्या निकालामध्ये यांचं सगळं पितळ उघडं होईलच. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.